इथे भरत आहे कांदे आणि मी तोडत आहे भरतासाठी वांगे आणि कोंबडा पण ओरडत आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज सकाळी सकाळी भरतासाठी वांगे तोडणार आहे, कारण आज जायचं आहे शेतात. खूप दिवस झाले गेलेलो नाही आहे, कारण ऊनच खूप आहे, पण जावं लागणार आहे. कारण मी तिकडे पण दोडक्याचं बी, गवार भेंडीचं बी पाठवलं होतं मामींकडे, म्हणजे आपल्या शेतातल्या मामी आहेत त्यांच्याकडे. तर आपण बघूया, तिथं गेल्यानंतर मी व्हिडिओ नक्की काढेल. काय होतं, लाईव्ह घ्यायला ना लाईव्ह ब्लर दिसते आणि काय पीक येते नीट दिसत नाही, त्यामुळे मी काही शेतात गेल्यावर लाईव्ह वगैरे घेत नाही, पण मी व्हिडिओ नक्की करणार आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी वांगे तोडून घेतलेले आहेत आणि मिरच्या पण तोडणार आहेत तळण्यासाठी, कारण आज जरा वेगळा बेत आहे. शेतात जाऊन जेवण, म्हणजे आपल्या मळ्यात जाऊन जेवण करणार आहोत आम्ही. तर बघू शकता तुम्ही, छान असे वांगे निघालेले आहेत. तर कुठले धपाटे, पराठे, काय थालीपीठ काय म्हणतात ते, कुठले चालू बनवत आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण आज छान असा बेत असणार आहे. तर असे हे जे वांगे आहेत ना, हे जांभळे, हेच जास्त प्रमाणात राहिलेले आहेत आता. आणि जे आपले गावरान वांगे होते ना पांढरे, तर ते थोडेसे कमी झालेले आहेत, म्हणजे त्याला फुलं पण एवढे नाही आहेत. आता खूप दिवस झाले ना, किती वांगे खरंच खूप फायदा झाला बरं, म्हणजे चॅनलला बी झालेला आहे आणि घरी घरी पण नाही का, म्हणजे किती दिवस झाले भाजीपाला वगैरे काही विकतच आपण आणत नाही, कारण गरजच पडत नाही. आज सध्या आहे ना, मी आज आता हे वांगे खरं रानात भरीत करून न्यायचं म्हणून तोडत आहे. तर इतक्या साऱ्या भाज्यात निघून पडलेल्या आहेत ना, कारले पडलेले आहे, फ्लावर पडलेलं आहे, वाटाणे पडलेले आहेत. आणि रोज रोज तेच व्हिडिओ काय करायचं म्हणून भेंडी तर रोज काढावी लागते. ती भेंडी पण इतकी पडलेली आहे ना, काय सांगावं. कारण आपल्या एवढ्या छोट्याशा गार्डनमध्ये इतक्या साऱ्या भाज्या, आपल्याला एकही भाजी विकत आणावी लागत नाही. फक्त कोथिंबीर आणावं लागते, कारण कोथिंबीर काय लावली नाही आणि जागा पण नाही आहे, जागा करायची पण वेळ पण नाही आहे. तर बघू शकता, इथे मी झाड काढून टाकलेलं आहे आणि मला इथे लावायचं आहे, इथं ठेवायचं आहे माठ, कारण इथे खूप ऊन येत होतं आणि उन्हामध्ये झाडं पण खराब झाले होते. आणि ह्या साईडला होते ते, तर त्यामुळे काढून टाकलेले आहेत. आणि ते झाडं खराब झाल्यामुळे. आणि इकडे चालू आहे बघा पराठे आपले, हे आहे पालखाचे म्हणजे मिक्स भाजी. ते 4 भाज्या मिक्स असतात ना, पालक, आंबट, काय काय ते 4 भाज्यांचे हाटून केलेल्या भाजीचे हे पराठे बनवत आहोत. आणि इथे ठेवणार आहे मी माठ. हे बघा, हा माठ आहे ना, पण या साईडने ऊन येतं त्याला, म्हणून विकून ठेवायचं आहे. कारण काय होतं ना, खूप खूप ऊन असल्यामुळे अजिबात थंड पाणी होत नाही आहे. माठ पण जुना झालेला आहे, पण थंड पाणीच होत नाही आहे. तर नंतर मी तोडत आहे मिरच्या, कारण मिरच्या तळायच्या आहेत. मला ठेवायच्या होत्या बरं, खरं आहे आता पुढच्या हप्त्यात पुण्याला जायचं, तर मी नेल्या असत्या पुण्याला, पण अय्या फांदी सुटून आली माझ्याकडून. पुण्याला न्यायचे आहेत, त्याच्यासाठी ठेवल्या होत्या पण तोडलेल्या आहेत. बघू नंतर, लागतीलच, भरपूर सारे फुलं आहेत त्याला अजून. पण काय होतं ना, ते पडूनच जातात ते मिरच्या, काय माहिती. पाणी पण त्याला भरपूर आहे, सगळं आहे, पण खूप साऱ्या, म्हणजे एवढ्या मिरच्या अशा झालेल्या ना, पडून गेलेल्या आहे. पण त्यांना जास्त आपण त्याच्यात हे केलं ना, की मग फुलं गळतात, म्हणून मी जास्त मिरचीला धक्का नाही लावत. फुलं गळाल्यावर काय उपयोग नाही ना, भरपूर सारे फुलं आलेले ते बघा अशा प्रकारे आहेत. तर एवढ्या काही वाढलेल्या नाही, कारण आपले फक्त, म्हणजे नाही का, आपण सेंद्रिय हेच वापरतो ना, कुठलाही फवारणी वगैरे किंवा कुठलंही रासायनिक खत वापरत नाही, त्यामुळे काही जास्त त्या वाढत नाही. मग वांगे असो किंवा कारले असो किंवा आपलं फ्लावर असो, हे जे आपलं जसं उगवलं तसंच ठेवलेलं आहे ना, ते त्याला कुठलाही फवारा वगैरे किंवा कुठलं रासायनिक खत वापरलेलं नाही आहे, त्यामुळे ते छोटे छोटेच राहतात. तर बघू शकता, अशा प्रकारे एवढे सारे वांगे आणि मिरच्या निघत आहे. आणि छान छान आज बेत आहे. तर जाऊया रानात. मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर व्हिडिओ लाईव्ह मी घेत नाही, कारण काय होतं, लाईव्हने खूप ब्लर दिसतं, त्यामुळे मी लाईव्ह घेत नाही शेतात गेल्यावर शक्यतो. पण मी व्हिडिओ नक्की बनवेल आणि शेतातले पण दोडके आणि भेंडी गवार कशी आलेली आहे मी ते तुम्हाला नक्की दाखवेल. कारण आपल्या ज्या मामी आहेत ना शेतातले, त्यांच्याकडे दिलेलं होतं मी बी, जे घरी लावलं तेच तिकडे दिलेलं होतं. तर बघूया आपण कशा प्रकारे आलेले आहे, तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. तर बघा, इतके असे आपले भेंडी आणि हे निघालेले आहेत. तर कोबीचे पण पराठे बनवू, पण नंतर कोबी आल्यानंतर, पण कोबी काय आता लवकर येत नाही आहे. तर एवढे असे निघाले आहेत. तर कसा वाटला बेत नक्की सांगा. चला, भेटू आपण परत. बाय बाय सर्वांना.